मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। मुंबईतील मुसळधार पावसाचा भूमिगत मेट्रोलाही फटका। वरळीत भूमिगत मेट्रो स्टेशनवर पाणी साचलं। भुयारी स्थानकात पाणी शिरल्यानं प्रवाशांची तारांबळ। आदित्य ठाकरेंना वरळीच्या भुयारी मेट्रो स्थानकात पाणी करण्यापासून रोखलं। आणीबाणी लागली आहे का, आदित्य ठाकरेंचा सवाल। मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत। सीएसएमटी ते भायखळा दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं। रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने। पहिल्याच पावसाने मुंबई तुंबली। दादर, वांद्रे, सायन, भायखळा, अंधेरी आणि उपनगरात सर्वत्र पाणी साचलं। मुसळधार पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतूक कोलमडली। मुंबई आणि उपनगराला पावसाने झोडपलं। सायनमधील किंग सर्कल आणि दादरमधील हिंदमाता परिसरात पाणी साचलं। पाण्यातून मार्ग काढताना नागरिकांची तारांबळ। सकाळपासूनच मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग। मुंबईतील मंत्रालय परिसरात पाणी साचलं। मंत्रालय परिसरात पाणी साचल्यामुळे कार्यालयीन कामासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय। केईएम रुग्णालयाच्या जुन्या इमारतीत तळमजल्यावर पावसाचं पाणी। रुग्णालयात पाणी शिरल्यानं रुग्णांच्या नातेवाईकांचे हाल। मुसळधार पावसामुळे ओव्हल मैदानात पावसाचं पाणी साचलं। ओव्हल मैदानावर पाणी साचल्याचा व्हिडिओ व्हायरल। मुंबईत समुद्राला उधाण। मुंबईच्या समुद्रात 4.75 मीटरच्या लाटा। नागरिकांना समुद्रकिनारी न जाण्याच्या सूचना। सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ। पावसामुळे बदलापुरातील चौपाटी पाण्याखाली। बदलापूरमधील रेल्वेच्या भुयारी मार्गात कार टाकणं चालकाच्या अंगलट। चालक कसाबसा बाहेर पडला, मात्र कार पूर्णपणे पाण्यात बुडाली। हवामान खात्याकडून ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट, तर सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी। साताऱ्याच्या कोरेगावमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। शेतातून शेतमाल बाहेर काढताना शेतकऱ्यांची कसरत। अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्यानं चिखलाचं साम्राज्य। साताऱ्याच्या माण तालुक्यात मुसळधार पाऊस। कुळकजाईमधील रस्ता चिखलमय झाल्यानं तरुणांना दुचाकी थेट खांद्यावर घेतली। अतिवृष्टीमुळे बारामती तालुक्यातील अनेक गावांमधील शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान। सरकारनं नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। अतिवृष्टीमुळे राज्यभरात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान। अजित पवारांकडून तातडीनं पंचनामे करण्याचे राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। नीरा नदीतून भीमा नदीत 30,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। पंढरपूरमधील भीमा नदीवरील ब्रिटिशकालीन जुना पूल पाण्याखाली, तसंच भीमा पात्रातील मंदिरं पाण्याखाली। ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान मोदी प्रथमच गुजरात दौऱ्यावर। गुजरातमध्ये पंतप्रधान मोदींचं जोरदार स्वागत। अहमदाबादमध्ये मोदींचा जोरदार रोड शो। गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते नागपुरात नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट इथल्या स्वस्तिक भवनचं भूमिपूजन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या संकल्पनेतून नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटची उभारणी। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।